प्रत्येक निवडणुकीत भाजपच नंबर 1चा पक्ष ठरलाय। मुंबईमध्ये शिवसेनेचे मागचे 3 रेकॉर्ड्स मोडत भाजपला 45% मतं। भाषा आणि जाती पलीकडे जाऊन प्रत्येक जण आपल्या सोबत। फडणवीसांची प्रतिक्रिया। भाजपनं कागदावरची शिवसेना संपवली असेल पण जमिनीवरची शिवसेना संपवू शकत नाही, हे कालच्या निकालानंतर सिद्ध झालंय। उद्धव ठाकरेंचा पलटवार। तर मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचं दुःख। अफाट धनशक्ती सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्तीची ही लढाई होती। निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील, राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट। पराभवानं खचायचं नाही, काम करत राहायचं, अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना सल्ला। तर मनपा निवडणुकीमध्ये अंदाज चुकल्याची दिली कबुली। पुणेकरच पुण्याचे दादा, आम्ही सर्व त्यांचे सेवक। पुणेकरांनी मोदींना भाजपला स्वीकारलंय, पुणेकरांनी अजित पवारांना नाकारल्याच्या प्रश्नावर फडणवीसांचं भाष्य। अजित पवार आणि शरद पवारांची बारामतीमध्ये बैठक। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी मिळून एकत्र लढणार। शशिकांत शिंदेंसह अमोल कोल्हेंची ही माहिती। महापौर निवडीआधी शिंदेंच्या शिवसेनेचे विजय नगरसेवक। वांद्र्यातल्या हॉटेल ताजलँड्स एंडमध्ये सर्व नगरसेवकांचा सन्मान केला जाणार, शिवाय बैठकही होणार। समरजित घाटगेंनी फेसबुक पेजवरून तुतारी हे चिन्ह हटवलं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकणार। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर घाटगे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत सत्तेसाठी फिल्डिंग। वंचितच्या 2 नगरसेवकांसोबत शिंदेंच्या शिवसेनेचा संपर्क। बहुमताचा आकडा हा 39 असताना दोन्ही पक्षांना प्रत्येकी 37 जागा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर। आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यावर राज्य सरकारचा भर। मागील वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे एमओयू।